अचिन्त्यारूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्तदेवतासारभूते ब्रह्मणे नमः। वागर्ताविव संपृक्तौ वागर्थार्थकृते निगतमुत्तरवन्दे पार्वती परमेश्वरौ सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यम्बके नारायणे नमोस्तुते। सर्वस्वरूपे सर्वेश्वरे सर्वशक्तिसमन्विते निर्गुणाय निर्गुणे नमस्ते। प्रथमं देवरूपे स्मरणं आनंद अधिष्ठान देवता ये गुणात्मिका आनंद स्मरण उपस्थित कमनिया सर्व शिष्टराज संस्कारात येथे नारायण म्हणून स्वागत भारतमध्ये चातुर्मासाच्या काळामध्ये चतुर्थी गणेश पूजन पालखीवर गणेश पूजन आणि पालखीवर गणेश पूजन म्हणताना प्रारंभ आणि प्रत्येक कार्य प्रारंभ करायला महागाड विचारणे करण्यात येतात। आम्ही महागाडाचे स्मरण करताना ते स्मरण आम्ही मनावर स्मरण करतात। आम्ही मनाचे स्मरण करतात ते महान स्मरण करत असताना एक सगुण स्वरूप जाणून शकेल एक मूर्तीचे स्मरण करतात। तज्ञ महागणपतीचे स्मरण मंडळाला विशेष काम सांगितले असतात। त्यामध्ये आम्ही म्हणजे कार्याचे प्रारंभ करून जायचं महागणपतीचे स्मरण केल्यानंतर करतो जाल्यार ते कार्य कितले आम्ही पद्धतीन कंट्रोल केले जाल्यार ते अपूर्णच असता म्हणून सांगते विज्ञान। आम्ही अपूर्णाकडे आम्ही वचन आम्ही पूर्णत्वाकडे आम्ही आम्ही पूर्णत्वाकडे आम्ही कसे दृष्टीकडे विचार करून आमचे जीवन हे अपूर्ण होता आणि आम्ही जे तुम्ही जीवन मिळवले असता ते सुद्धा अपूर्ण प्रार्थना सांगितली ते पूर्ण पडल्याना आम्ही पूर्णत्वाकडे वचून जायला आम्ही महागणपती उपासना महाराजना ही अत्यंत श्रेष्ठ सांगली आहे। त्याच्यातली भाद्रपद महिन्यानं विशेष पारंपरिक पूजन हे अत्यंत श्रेष्ठ सांगली आहे। त्यानंतर साक्षात महादेव आणि पार्वती म्हणताना दोघांच्या एक परमात्म्याची इच्छा या परमात्म्याची माया म्हणा की परमात्म्याची कृपा म्हणा हे जे असतात ते आम्ही तुम्ही कोणी आम्ही विद्या मंडळाच्या अर्थ करून आम्ही घेऊ शकता। एकच जन्मात मिळाला एक महिन्यात जन्मोजन्मी आम्ही भाऊ करण्यात येते किंवा तसेच जन्मोजन्मी पुण्यकर्म हे जरी असले आम्ही चातुर्मासासाठी काढलेले असतात तिने पुण्य मध्य लोकांविषयाची पण सांगितले आहे। पुण्यसाठी आम्ही म्हणायचे असते की त्या पुण्याचे जर अहंकार काम जर गौरव केले तरी त्याचे सुद्धा मुखवलं ते दोषी पडतात। त्याच्यासाठी पुन्हा आम्हाला पृथ्वी करावी एवढी पडते त्याच्याकडे आम्ही परमानंट उत्पादन संपादन करून प्रथम सर्व प्रार्थनेचा येत आहे। ही सर्व प्रार्थना घेणं करतात सर्व प्रार्थना करत असताना पूर्णतः आपले पहिले मन चित्त हे आम्ही परमात्म्याकडे
परवा आपण ज्या दिवशी उपासना करतात त्या दिवस म्हणावे करतात म्हणजे त्या देवाच्या संज्ञानावर विचार नाही जे विचारतात ते आम्ही महत्त्व जाऊन केल्याचा योग्य ते आमका शुभ भगवान प्राप्त आणि त्या पक्षाला आम्ही भगवत परिमाण उपस्थित करायचे समाप्त केलेला निश्चितच अर्थात ज्ञान सुख प्राप्त आनंद प्राप्त करावा तरी गणपतीची उपासना ही अत्यंत श्रेष्ठ सांगितली आहे सुद्धा तुम्ही चातुर्मासाच्या काळापर्यंत ही गणपतीची उपासना ही अत्यंत श्रेष्ठ सांगितली आहे तरी प्रथम आषाढ एकादशी महाविष्णूची उपासना ही केवळ महाविष्णू एकट्या महाविष्णूची उपासना सर्व देवतांची उपासना हे सांगितले आहे ही सर्व देवतांची उपासना केली सांगितल्या आम्ही महाविष्णू म्हणून सत्याच्या सदाप्रमाणे सकारात्मक गावात नाव गावामध्ये करेल परंतु महाविष्णूंना व्यापक असला विस्तार गाव होता आणि सर्वांकडे आम्ही सर्व व्यापक गावात असतात त्यांना त्यावेळेस आम्ही विष्णूची उपासना करून काय आणि जसं देवाची उपासना करून काय नमस्कार ज्यावेळेस वेतनाची उपासना आम्ही त्यासाठी करतात ते प्राप्त होता आणि त्याची सर्व काही आपण सांगू इच्छितो तर ट्रेडिशनल लेवलला सर्व आम्ही प्रक्रिये आम्ही त्याच्या शिक्षकांना मस्त पक्षाने दोन तरी आशीर्वाद करा तो सांगते विचारायची महाविष्णूची उपासना ही अगदी श्रेष्ठ म्हणून सांगितली जातात त्याचबरोबर गुरुपौर्णिमा तुम्ही आता सरस्वती म्हणून म्हणलंय सरस्वती म्हणताना जीवनातून ज्ञानाचा प्राधान्यता ज्ञानाचं मूल्य गेलेलं आणि मनुष्य किंवा मिळून सुद्धा आम्हाला सांगितले आहे त्या म्हटलेलं हे जे मनुष्य जीवन असतात या मनुष्य जीवनाचं ही ज्ञानाचा प्राधान्यता आम्ही घेऊन जायचं ज्ञानाची सत्यदर्शन पवित्र सांगितले असतात आणि हे ज्ञान हे असे असतात की ज्याच्यानं आमचे अनेक जन्मजन्माचे पुस्तके दिसते पापपुण्याची जी असतात त्या कर्माची जे भोग असतात आणि उभारी त्याचे हा जन्म केले कर्म पापपुण्याचे असतात हे सर्व काही जाणून जायचं आणि पूर्णतः बुद्धी आम्ही मोक्ष म्हणा आनंद म्हणा ते सर्व काही ते सर्व काही त्या जीवात ते प्राप्त जातात आणि ते प्राप्त म्हणजे प्रत्येक दिवसाला आम्ही प्रत्येक कार्य स्वरूप आपलं दिसून आहे आम्ही म्हणतात कसे जातात तसे अजून कसे जातात ते दृश्य आणि आपण अनुभव घेतले वेगळे असतात ते अनुभव आम्ही घेऊन परमात्मा बुद्धीनं आणि हे करून प्रयत्न त्यांना हे सर्व प्रयत्न बघितले असतात सांस्कृतिक आज ह्या चातुर्मास कशी पैसे जात असतात आम्ही बाहेर आम्ही केल्याच्या समितीने माहिती दिली आम्ही याची म्हणून संकल्प केले वापस
म्हणून एक निष्ठा असल्या आस्था असल्या श्रद्धा बुद्धी असल्या आवडता हे किती आवडता ते कृती असा एक आनंद असा ते कित्याक आम्ही एक प्रकारे दोन प्रकारे एक अटॅचमेंट आम्ही ठेवलेली आहे ते अटॅचमेंट आम्ही जर जाऊन आता काही करतो आमचे प्रत्येक एका एक संस्कारात म्हणायचा घरात म्हणा आम्ही बरेच अटॅचमेंट पण दवरले बरेच अटॅचमेंट बरे कामाची एक अटॅचमेंट दवरलेले म्हणजे संस्कारात समाधान करून बरे अटॅचमेंट दवरले आणि पॉझिटिव्ह बरे दवरले पॉझिटिव्ह आमकां मेळटा तशीच धार्मीक बाबतींत सुद्दां दैवीक बाबतींत सुद्दां आमी एक पॉझिटिव्ह एक आमी अटॅचमेंट दवरूंक जाय अनुसंधान आनी भगवंता कडेन दवरूंक जाय तुमी आमकां कितें येतात भगवंत कृपासना आराधना नामसंकीर्तनांनी भजन कीर्तनांनी नृत्य म्हणा इतर म्हणा जसे कितें कार्यक्रम आसात प्रत्येक प्रकारचे प्रत्येक लोकप्रिय स्पर्धे तुम्ही कार्यक्रम करा सांगता केवळ कार्यक्रम दवरले किती कार्यक्रम दवरले प्रत्येकातून कार्यक्रम दवरले एक प्रकारचे एक अनुसंधान टेस्टमेंट एक भगवंताकडे म्हणा एक परस्परांचे समाधान म्हणा सगळ्या प्रकारचे एक अनुसंधान एक प्रकारचे सातच मासाच्या कालावधीत एक काढले जातात हे अनुसंधान आम्ही पूर्ण जीवन जेव्हा आम्ही ते अनुसंधान भगवंताकडे आम्ही त्यांना दवरत आहोत ते अनुभव अनुसंधान आमच्या भगवंताकडे आम्ही त्यांना दवरत आहोत त्यांना त्याचे आमकां त्याचे तितकं होणार अनुसंधान आणि सत्यात नंबर मिळणार त्याच्यासाठी आम्ही अनुसंधान म्हणून दवरतात ते अनुसंधान तुमका एक प्रकारे ते परत करून जाण्याचे परमात्मा त्या परमात्मा पावसाचं एक साधन महत्वाचं असतं नामसंकीर्तन म्हणा जे किती असतात ते सर्व एक साधन असतात भक्ती म्हणा हे साधन ते साधन असतात आमकां आमकां खंयचे साधन एक आधार घेऊ शकता आम्ही त्याला आधार घेणे केलं आम्ही रामपूर्ण अशी म्हणून एक काय गाडी साधन होतात साधन साध्य करून बसवून त्या साधनाचे खूप साधनाचे साधन काही करू आता आम्ही थोडंसं झाले तरी संस्काराचे जास्त काही लावून बसले ते लावून विद्यालय पकडून आम्ही जातात बघून ते अनुसंधान आम्ही घेऊन जायच्या टाकावर आम्ही बंद सुरुवात एक प्रकारचे साधन एक प्रकारचे ते तिथं सांगितले तसे आम्ही सर्वजणांचा आणि सगळ्यांना त्रास करायचा सर्व काही असतात कसे त्याचे तर हे साधन करायला नामस्मरण साधन म्हणा आता आमचं कार्यक्रम होतात कोणाचे कोणाचे आणि गायक घडवतात अथवा आणि आजकाल प्रवास सामाजिक एंटरटेनमेंट फॉर्म दिलं तर प्रवास एंटरटेनमेंट विषय नाही ज्ञान आम्ही संघटन करून घेऊ हे कारण आम्ही एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट होतात टाइमपास म्हणून त्यांच्याकडे टाइमपास असतात तर टाइमपास म्हणून विषय वर्ड असं पडायला तर वर्ड म्हणजे कसं आम्ही जसे पडले चौऱ्याऐंशी ठेवली आम्ही जसे त्या जीवनात प्राणी प्रत्येकाचे कांडे पडले याकडे बसतात त्यातून काही कांडे काय काय केलं तर मनुष्य सुद्धा अशी अवस्था आम्ही त्या टाइम सुद्धा पास करत आणि मनुष्य काय करत टाइमपास म्हणून तो वर्ड असतो तर टाइमपास फक्त त्या वर्गात आम्ही जास्त तर गाडी पास अशी टाइमपास विषय वेगळा असतं
आणि तरुण झाल्यानंतर टाकून काही म्हणून काम कसे करू नये तो ड्रॉइंग नॉन ड्रॉइंग म्हणजे आता अर्थ कशाला ड्रॉइंग काही अर्थ होतं वापर आणि ती आमचं कार्यक्रम करतं आणि ते करून देतं वापर आणि नंतर आढळून येतं आणि ते क्षेत्र आणि शरीरात सर्व काही आम्ही मनुष्य जीवनात कर्तव्य असताना सुद्धा कर्तव्य तुम्ही परमार्थ सांगा वाचायला मांडत होतं म्हणलं त्याच्यासाठी सांगितलं सामान्य किती फक्त आपल्याला विचार करते शक्ती होतात आता डॉक्टर असतात डॉक्टरांना आम्ही मागून करून आम्ही विचार घेऊन आमच्या जीवनातलं आम्ही डॉक्टर इंजिनियर सर्व काही दाखवलं आहे ते राईट ते त्याच्याबरोबर ज्ञान जर करून घेऊ ना आम्ही ब्राह्मण म्हणताना आम्ही जर वैदिक आम्ही ज्ञान जर समाजाला करायला पाहिजे करत ना तिथे करून ना बाकीच्या ना दोन जेवण करत बसले मला आणि बाकीचे काम करत बसले कंपनी कामं केले इतके आणि प्रमाण तर त्याकडे असं होतं ते आम्ही वाटत वेळ आम्ही आमचे जे इथे असतात ते एक मिनिट पास एक मिनिट भगवान परंतु त्याच्यावर आवड असत ना आनंद योग्य संस्कार आपण आवडत ना ते केवळ आम्ही सरस्वती ज्ञान आणि मी सर्व त्यातून प्रत्येक गावात एक कार्यक्रम आम्ही कल्पना संस्था त्याप्रमाणे आम्ही कल्पना आम्ही करत होतो त्याच्याकडे तुम्ही सर्व योग्य बरेच त्याचा वेळ त्याच्या ते पद्धतीने घेतलं का आम्ही निश्चितपणे महाराष्ट्र प्रार्थना की त्या पूर्ण महत्व तुम्ही किती आहे त्याने आम्ही आम्ही त्याच्याची तुम्ही टाइमपास करत आहे ते टाइमपास आणि एकदा जन्म सार्थक करून द्या त्यातलं आम्हाला आणि पर्यावरण त्यांना तुम्ही प्रार्थना आम्ही जे शिक्षणाची प्रार्थना जय जय गुरु महाराज